बाबू काय चाललंय? ऐक ऐक काय हल्लीची मुलं ऐकत नाही. आम्ही त्यावेळी वडिलांना बाबा म्हणायचो. आता हल्लीची मुलं काय म्हणतात? पप्पा. पप्पा पण गेलो. त्याच्यानंतर आम्ही नवीन आलो डॅड. बापू जिथे पण डॅड. आणि त्याच्यानंतर आता नवीन आले फॅशन पॉप्स. पॉप्स म्हणताना सुद्धा तोंड कसं करतात? पॉप्स आहे फॅशन झाली. जमाना बदलत चाललेला आहे. काळ बदलत चाललाय. आज तुम्ही बिनधास्त मासेमारी करण्यासाठी होडीतून समुद्रात जाता, खाडीत जाता, समुद्रात जाता, आपला स्वतःचा विचार करत नाही. बरोबर की नाही? आज खरं श्रेय आज आम्ही सुद्धा मासेमारीचे खवय्ये आहोत. म्हणजे आम्हाला तुम्ही आणून देता म्हणून आम्ही खातो. नाही तर आमका भपा नाही समुद्रात. आणि त्या होडीत असं डुलायचं म्हणजे माझा तो विषय नाही. माझी बॉडी बघला कधी हळदीमध्ये जा समजत नाही. ती पोरगी बसली ते का भरताचा काय पडला नाही. वाटतं आमच्या सगळं कोणतरी पोरग बसला. मालवणी कळतं ना? होय ना? हा माता असू दे. म्हणजे विचारावं लागतं कारण प्रत्येक ठिकाणची भाषा वेगळी आहे. आता आम्ही समजा तिकडे ह्याला कणकवलीत वारी केली तर काय काय जण असतात 30, 60, 90 वाले. मग ते सांगायला पुढे आलो रत्नागिरी पट्ट्यात राजापुरात त्या दिवशी गेलो वारी करायला. इकडे तो एक आला मोठी ह्या बाबा मी डांबर लागत नाही. नंतर मी विचारलं म्हणजे ते डांबरचं काहीतरी झाड असतं ना ते लाव. त्याच्या पुढचा विषय हरी बघला. एकाच मला 20 रुपया घालून दिल्या आणि तो बुवाच्या मुळात हात झाले. मी त्याला त्याच्यात 20 रुपये ऍड केले म्हणजे 40 घे तुझाच झाला. काय करणार? हसूसाठी बोलत्या त्यात वाईट काय नाही. तुम्हाला सांगितलं तसं हल्लीची मुलं ऐकत नाही. माझा 5 वर्षाचा मुलगा आहे. 5-5 मिनिटात येणार मसेलचा महिना म्हणतो. 5-5 मिनिटात मम्मीच्या आईकडे जाणार आणि मम्मीला मम्मी 5 रुपये दे, मम्मी 10 रुपये दे आईस्क्रीम खाण्यासाठी. मी बघून घेतलं. माझीच बायको लग्नाला 14 वर्ष झाली. या वर्ष वाढले. त्यावेळी 2.5 लाख रुपये खर्च केले होते लग्नासाठी. आता वडील नवीन होय. आता बाबा जिथे टाकलं ते त्या जात आता बोललो आम्ही आता बोलतोय पण गाडी येत जाताना माका ऐकायचं लागतं. मग इकडे येतात मुलगा 5-5 मिनिटांनी. मी बघून घेतलं की माझ्या बायकोला सांगितलं मुलांचे खायचे प्यायचे लाड पैशाचे लाड करायचे. माझी बायको तिने माझं ऐकलं. परत वर्ग आला मम्मी 5 रुपये दे 10 रुपये दे. तिने
ते पप्पाने सांगितले खायचे प्यायचे लाट, पैशाची लाट नाही. त्याला राग आला. 5 वर्षापूर्वी आमच्या बाजूला दुकान आहे आईस्क्रीमचं. धावत गेला, दुकानात गेला. दुकानवाल्याला सांगतो, ओ काका एक आईस्क्रीम द्या. आता त्या दुकानवाल्यांना माहिती आहे समीर कदम मोहनचा मुलगा. त्यांनी एक आईस्क्रीम दिला, 2 मिनिटात उडवला. म्हणतो अजून एक द्या, तो पण 2 मिनिटात उडवल्या. असे 4 आईस्क्रीम खाला आणि घरी यायला निघाला. तो दुकानदार विचारतो, ए समीर कदम मोहनच्या मुला 4 आईस्क्रीम खाल्लेस, पैसे कोण देणार? तो माझा पोरगा, माझ्यापेक्षा हुशार. अरे वडील जाऊ नका, 2 कॅलेंडर आहेत माझे. आहेत का दुकानदार त्याला विचारतो, 4 आईस्क्रीम खाल्ले, पैसे कोण देणार? माझा पोरगा त्या दुकानदाराला काय सांगतो, काका पप्पाने सांगितलंय खायचे प्यायचे लाट, पैशाचे बाप सवय घ्यायला सध्या. आणि खरोखर म्हणजे पोरगा तो पोरगा. पण आमच्या बोलना गौरव पांच्या बोलना हल्लीच कन्यारत्नाचा लाभ झाले. एकदा जोरदार बोलसाठी काढले म्हणजे, कारण पहिली बेटी ही धनाची बेटी त्यांच्याकडे गेलेली आहे. यांची पण पेटी वाढलेली पण खरोखर अप्रतिम बोय, सुंदर गातात. काय वाईट बोलणार नाही पहिल्या बारीत, पण नंतरच्या बारीत जर काय बोलले बुवा तर तसं चुकू सोडूच आहे ना. असे दिला तेरे मेरे बीच में, ओ बुआ तेरे मेरे बीच में. पहिल्या बारी कोणी गळ काढत नाही, पण सगळी धर्मात तेवढी हिंमत आहे पेरूची पण आणि गळ काढीची पण. त्याच्यामुळे तुझी गळ काढताय. तुका काय बोलायचं आता बोला मी. आपल्याकडे वेळ कमी आहे बुवा, त्याच्यामुळे मी जास्त वेळ बोलणार नाही. कारण परत पुढची बारी होणं गरजेचं आहे. कारण एवढं जुन्यात रसिक थांबले, त्यांचं मनोरंजन होणं गरजेचं नाही का. तेरे मेरे बीच में, मी म्हटलं वंता के कैसा है बंदा. उद्या स्टेटस ठेवलास आणि कोणीतरी विचारला हे कोण आहे, तर माझा नंबर लिहून ठेवा आणि माझा नंबर द्यावा. हे बुवा आहेत म्हणून ना हसतावर त्याचे दात तर माझ्यासारखे. रूप पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी सुखाची.
Thank you.